ऍप्लिकेशन कुठे आहे तुमचा? दादागिरी चालले काय इकडे? कोणी परत तुम्हाला कोणी केलं? मी केलं. परत केल्याचं कारण तुम्हाला लिहून द्यायला पाहिजे. मिनिटं सांगा. तुम्ही तोंडी सांगू शकत नाही. तुम्ही त्यांना आधी विचारा तर कोणी परत केलं? मी परत केलं काय? तुम्ही अधिकारी आहे, तुम्हाला आन्सर फक्त लिहून देऊ शकतो. तुम्ही तोंडी सांगू नका. हे बघा ना, दररोजचे वाढवा लागतात आणि ते ऍप्लिकेशन पण घेत नाही. तुम्ही ऍप्लिकेशन कशाला घेत नाही? तुम्ही अरे पण चर्चा करायला तुम्ही डायरेक्ट शूटिंग करताय, चर्चा करताय, बरोबर आहे का ते? 5-6 दिन से पहले 13 तारीख की डेट दी है मुझे, फिर उसके बाद बोले मंडे को आओ, फिर मंडे के बाद फिर ट्यूसडे को, फिर आज मैं आई, फिर उसके बाद बोल रहे अभी भी तुम्हारा पेंडिंग में, अभी काम हुआ नहीं। ऑटो रिक्शा का किराया फुकट में आता है कि बार बार इधर चक्कर लगाते रहेंगे और अपने टाइम वेस्ट करते रहेंगे? असल मसला जो है ना, तो ये ऐसा नहीं हो। भिवंडी की जो जनता है ये भी थोड़ा सी है ना कहीं ना कहीं इस मुद्दे को सेंसिटिव नहीं लेती है। वो भी अगर खुद अपने हालात को 3 नंबर 2 नंबर अशा कशाला तुम्ही सांगतात? अरे पण त्यांच्याकडे पाठवणार ना आपण. हेलो फ्रेंड्स, मैं फार्म अंसारी, आप देख रहे दामाइक। भिवंडी शहर में राशन ऑफिस के लोग चक्कर लगा कर थक जाते हैं, उनके काम नहीं होते। किस तरह से दलाल टाइप के लोग जो है अपना काम करवाते हैं वो आपने देखा होगा। और साथ ही साथ यहाँ पर एक बदलाव बहुत बड़ा ये हुआ है कि आरओ राशन ऑफिसर जो है भिवंडी शहर में, पूरे भिवंडी शहर का एक ही था पहले, लेकिन अब दिक्कत सबसे बड़ी ये आ रही है कि भिवंडी शहर में राशन ऑफिसर 2 हो गए, ईस्ट और वेस्ट के अलग अलग हो गए कि कभी ईस्ट के रहते कभी वेस्ट के रहते, 2 में से एक ही रहते और एक जो है एब्सेंट होते। इसकी वजह से कई लोगों को दिक्कत आ रही है। इसी तरह की एक कंप्लेंट आज हमारे पास में आई है। आइए देखते हैं, अंदर बात करते हैं क्या है पूरा मामला। आणि इकडे चिठ्ठी लावली आहे पूर्वची, आतमध्ये आपल्या रेशन कार्डचा अपडेट केला तुमची कॉपी आणि कुठे कुठे गेला फक्त तुम्ही तुम किधर गए तो किसने तुमको वापिस किया है मुझे ये बताना। किसने वापिस किया, किस डिपार्टमेंट में? आप पहले के दिन में गई थी वो सर के पास। आपण 10 ते 15 दिवसात इकडे चक्कर फिरवायचं का? 10 ते 15 दिवसात या बाई इकडे आली आहे, व्हेरीफाईड आहे असं दिसतं. वेरीफाई इकडे केलं यार आहे। पहले केबिन में गई थी, वहाँ पर आरओ सर के पास, वो बोले आगे जाओ 3 नंबर 4 नंबर केबिन में। कब की बात है? अभी की बात है, थोड़ी देर पहले आई थी तो 4 बजे आरओ सर के पास, बाजू में है। पहले नंबर केबिन में। दिखाओ कौन है वो आरो। आ जाओ, ये आरओ के पास गए थे। इकडे आलो होते का तुम्ही? या इकडे, इधर आओ, इनके पास आए थे क्या? कहाँ गए थे? इकडे या। तुम्ही कुठे गेलो, किधर गए थे आप? किन्होंने वापिस किया आपको? ये बोले कि हम यहाँ के नहीं है, वहाँ पर जाओ 3 नंबर केबिन में साहब बैठे होंगे, अगर वो नहीं होंगे तो 4 नंबर केबिन में जाओ। कोई नहीं था। आपको अच्छा 4 नंबर वाले केबिन में। 10-15 दिवसात इकडे राहू दे, परमिशन काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. भिवंडी पूर्वच आहे ना, त्या भिवंडी वेस्टच आहे ना तुम्ही? किसके पास गए थे? इनका पूरा दिखा। तिथे 4 नंबर। अधिकारी कोण आहे इकडे? अधिकारी कोण आहे इकडे? हम क्लर्क है। 3 नंबरचा अधिकारी कोण आहे? इकडे या. हाँ, 4-5 दिवसात काय काम आहे? त्यांनी या बाईला किती वेळा तुम्ही रिटर्न केलंय? या इकडे. इधर आ जाओ। कोण तुझ्या पोस्ट आणि तुझं नाव सांगा. मी लिपिक टंक लेखक आहे इथे या कार्यालयात. माझं काम 3 नंबरला 8-9-14 नाव वाढवणे, नाम कमी करणे. पावती दाखवा दाखवा तुमचं काय. इकडे आहे ना. कोणी परत तुम्हाला कोणी केलं? मी केलं. परत केल्याचं कारण तुम्हाला लिहून द्यायला पाहिजे. मिनिटं सांगा. तुम्ही तोंडी सांगू शकत नाही. तुम्ही त्यांना आधी विचारा तर कोणी परत केलं? मी परत केलं काय? नाही, हे बघा, हे एक नवीन कार्डचा फॉर्म आहे, हे माझ्याकडे नाही, हे काम माझ्याकडे नाही. 3 नंबर कोणाला सांगितलं होतं तुम्हाला? 3 नंबरचं कोण आहे? कोण वापिस किया आपको? किती वेळ वापिस किया? परत गेले तुम्ही? 3-4 बार। 3-4 बार वापिस है। किसने वापिस किया है? इन्होंने वापस किया, बोले आपका पेंडिंग में है कार्ड। कशाला वापिस केलं होतं? नाही, तुम्ही फक्त फॉर्म आहे तुमचा. तुम्ही अधिकारी आहे, तुम्हाला आन्सर फक्त लिहून देऊ शकतो. तुम्ही तोंडी सांगू नका. हे बघा ना, त्याने तुम्हाला सांगितलं की माझा अर्ज कशाला रिजेक्ट केला, आतापर्यंत माझं राशन कार्ड ऑनलाईन केलं नाही, कशासाठी ऑनलाईन केलं नाही, तुम्ही लिहून द्या तिकडे. हे पहा ना. तोंडी सांगू नका. नाही, तुम्हाला सांगतो, हे कोण आहे आता? हे ऍप्लिकेशन रे इकडे. हेरा बानू कोण आहे?
टायरा बनू हाँ, इनका टेप है सो पहले पुराने इसमें क्लियर नहीं था। तुमचं डेट इकडे काय आहे? तुमची काय डेट दिलेली आहे इकडे? डेट आई थी हा, डेटला हा. डेटला आता कशाला ऑनलाईन दिली? ऑनलाईन चेक केल्याच्या नंतर आहे ना, ऑनलाईन चेक केल्याच्या नंतर कळतं की हा तुमचा टेप ओसो क्लिअर आहे का नाही. ऑनलाईन तुम्ही चेक केला? ऑनलाईन मी नाही चेक केलेलं. हा, तुम्ही ऑनलाईन चेक केला, परत डेट कशाला दिली? द्यायला डेट आता दिल्यानंतर- तुमचं टेप ओसो क्लिअर जर नाही झालं ना, थांबा ना हो, एक मिनिट साहेब, ऐका ना जरा थांबा जरा. तुम्ही 2-4 दिवशी तर काय 50 ते 60 रुपये दररोजचे भाडं लागतात आणि ते ऍप्लिकेशन पण घेत नाही. तुम्ही ऍप्लिकेशन कशाला घेत नाही? तुम्ही ऑफिस में नहीं मिलते वो। आज कितनी बार आगे गए तुम्ही इकडे वो लेडीज कितनी बार, अभी हम आए तो आप ऑफिस में नहीं थे। तुम्ही इकडे या. तुम्हाला ऍप्लिकेशन घेण्यासाठी कोणी नाकारले असतं? कोण कोण नाकारले असतं? पण हा ऍप्लिकेशन नाकारले. ठीक आहे, दादागिरी विचारले का इकडे? और किसने वापस किया आपको? अरे यहाँ पर आई थी, फिर वहाँ पर गई थी, पहले नंबर गई थी, 4 नंबर के आरो कुठे गेलाय? भिवंडी पुरवठा 30 जुलै पासून ते इकडे चक्कर नव्हतं. हम तिकडे व्हेरीफाय आहे. बघा ना, व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही डेट कशाला दिली? डेट ते दिल्यानंतर कार्ड आता एक ऑनलाईन कार्ड मिळण्यासाठी त्या टेक्निकल चीज आहे ना. जर असेल तर तुम्ही लिहून द्या. आमच्याकडे तोंडी सांगू नका, फक्त लिहून द्या आम्हाला. लिहून दिली ना ते. हा, तो लिहून द्या ना तुम्ही. तुम्ही अप्लिकेशन पण घेत नाही. नाही काय नाही घेत. कौन तुम्हारा एप्लीकेशन लेने से किसने इनकार किया था? 1 नंबर के बिल पे सर वापस करे थे, यहाँ पर बोले इसका रहेगा तो मेरे पास देगा. वेस्ट पण इकडे लिहून लाव ना तुम्ही, ईस्ट आणि वेस्ट. ईस्ट वेस्ट लिखेली इकडे लिहा ना. आणि अधिकारी बनवले हे आपण चर्चा करू शकतो. मी काय बोलते साहेब, नाही मला सांगा. इकडे आपण इकडे लिहून शकतात ना. अरे पण चर्चा करायला तुम्ही डायरेक्ट शूटिंग करताय, चर्चा करताय, बरोबर आहे का ते? शूटिंग करायचा आपला अधिकार आहे. अरे अधिकार आहे, पण तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तो तर सांगा आधी. 30 जुलै पासून ते बाई इकडे चक्कर लावतात. कुठे हे 30 तारखेपासून हे बाई इकडे चक्कर लावतात आहे. तुम्ही एजंटचं काम भरपूर करता. हे बघा किती तारीख कधी आली? टाकून देतो. कशाला डिलीट झाला नाही? ते दिल्यानंतर आपल्याला कार्ड मिळालं कसं नाही? ते दिलेले, ते तुमची दिलेली, आमची स्वतःची लिहिलेले नाही. किती तारखेचं आहे ते? ह्यांचं नाव नाव सांगा. वर्ष सांगा. हा, कोणाचं नाव? चव्हाण. हा. हे डेट आपल्या डिपार्टमेंट मध्ये दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, ह्यांचं नाव ह्या नंबरवरती पहिल्या दुसऱ्या ठिकाणी होतं. दुसऱ्या ठिकाणी ते नाव, तर मग ते नाव आता क्लिअर केलं आम्ही. आता क्लिअर केलंय. आता मग- क्लिअर केल्यानंतर आपण डेट कशी दिली? आम्ही हे आमच्यापाशी फॉर्म जमा झाला. जमा केल्यानंतर आम्ही ऑनलाईन आपण नाही. माझा ऐका ना तुम्ही. फॉर्म माझ्यापाशी हा जमा झाला. जमा झाल्याच्या नंतर हा ऑनलाईनला आम्ही प्रिंट काढायसाठी आलो. तर प्रिंट मध्ये आम्हाला सांगितलं की ही नाव ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी आहे. मग हा, तर हा नंबरवरती लिहून घेतला. हा नंबरवरती मग त्याचं नाव त्या ठिकाणी होतं, ते कट केलं. हे कट केले का? कट केले. कट केले आपण. हे परदेशी कट केलं. हा, तर इकडे आपण डेट कसं लागेल? आम्हाला आता काय माहिती, पहिल्यांदा हे तुमचं ऑनलाईन हमारा ऑफिसर अंदर बैठा है, नाम की स्लिप कट की गुम हो गई थी। उसको हमने बोले कि हमको रिटर्न चाहिए, राशन कार्ड का जेरोक्स, एप्लीकेंट का आधार कार्ड सब दिए। उसने बोला पुलिस वेरिफिकेशन लगेगा। मैंने बोला पुलिस वेरिफिकेशन लेके आता हूँ। बाहर एजेंट ने 1000 रुपया लेके करके दे दिया बिना पुलिस वेरिफिकेशन के। वीडियो देता हूँ मैं तुम्हारे को, और वो कार्ड धारक का ये एप्लीकेशन भी देता हूँ। हाँ, FIR दर्ज करा होता है ना, सारे लोगों का होता है। राहू दे आता. आप जो उसके ऊपर लिखा है, FIR रजिस्टर करो। ऍप्लिकेशन त्यांची सबमिट झालेले आहे, त्यांचं तक्रार सबमिट झालंय. आपण तक्रारची ना अपडेट घेऊन पुढच्या 15 ते 10-15 दिवसानंतर आपण अपडेट घेणार आहे. पण ते बाई 10 ते 15 दिवसात इथे चक्कर लावतात. प्रिंट यायला जर वेळ लागत असू द्या, काय तरी प्रॉब्लेम असू द्या. तुम्ही अधिकारी आहे, तुम्हाला तोंडी शाखायचा हक्क नाही. तुम्ही लिहून देऊ शकतात की आमच्याकडे हे प्रॉब्लेम आलाय, तुमचं तारखे आज वाढून देणार आहे. तुम्ही लिहून द्या. तुम्ही कशाला त्रास देतात? जिथं नाव असेल, डिपार्टमेंटचं आहे का माझं आहे? जिथं नाव असेल त्यांचं काय आहे ना ते डिलीट. तोपर्यंत आमच्यापाशी नाव मी माझं ऍप्लिकेशन तिकडे काय नाव कमी केलेलं दाखला इकडे अटॅच केलंय. अहो नाव ऑफलाईन कट केलंय ना. ऑफलाईन ऑनलाईन कट करायचं काम कोणाचं आहे? ऑफलाईन आणि ऑनलाईन. हो साहेब, आम्ही आहे ना
फक्त एक संघटन चालवतात महाराष्ट्रातून आपण 26 जिल्ह्यात काम करतो. तुम्ही अशा लोकांना त्रास देऊ शकत नाही. कशाला करते आपलं काम इकडे पण बोर्ड लिहा भिवंडी पूर्व आणि तुमचा ईस्ट आणि वेस्ट आणि लोकांचं सहकार्य एकाच करा. ऑफिसमध्ये चालू असल्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. नाही नाही, थोडा पुढे त्याच्या 30 तारखेपासून तिकडे बाईची पाठी पाहून इकडे लावा तुमचं. काम होत नाही ना, काम चालू नाही ना, म्हणजे तिथं काम होत नाही त्यामुळे आपण तारीख देऊ शकत नाही. मे दिन भले दिन पुढच्या आठवड्यात 3-4 मुझे 4-5 बार से दौड़ा रहे ये लोग, मेरा राशन कार्ड बना कर नहीं दे रहे. कितने दिन से आप दौड़ रहे हो? 5-6 दिन से. पहले 13 तारीख की डेट दी है मुझे, फिर उसके बाद बोले मंडे को आओ, फिर मंडे के बाद फिर ट्यूसडे को, फिर आज मैं आई, फिर उसके बाद बोल रहे अभी भी तुम्हारा पेंडिंग में अभी काम हुआ नहीं है. कितने लोग के पास आज उनको बोले इधर जाओ उधर जाओ? आज मुझे पहले 4 नंबर खिड़की पे गई, उसके बाद फिर उसके बाद 1 नंबर केबिन में गई सर के पास, फिर वो बोले 3 नंबर केबिन में जाओ, अगर वहाँ पर नहीं होंगे तो 4 नंबर केबिन में जाना. लेकिन काम नहीं हुआ. नहीं, काम नहीं हुआ. वसीम भाई क्या कहना चाहिए? देखिए थोड़ा सा आगे. भिवंडी राशन ऑफिस में सबसे पहले तो मसला ये है कि अब भिवंडी ईस्ट और भिवंडी वेस्ट 2 अलग अलग आरओ है और इनकी केबिन पर है ना दोनों आरओ के एक पार्टी लगी होनी चाहिए कि ये भिवंडी ईस्ट का आरओ है और ये भिवंडी वेस्ट का है और दोनों की कॉन्टैक्ट डिटेल्स भी वहाँ होनी चाहिए ताकि जो भिवंडी ईस्ट वाले वेस्ट वाले जो अप्लीकेनर है वो बराबर अपने हाँ ये वहाँ पर पहुँचने चाहिए. अब जब वहाँ 2 आरओ की केबिन है और वहाँ ईस्ट और वेस्ट तो कुछ लिखा ही नहीं है और दोनों ही आरओ की कॉन्टैक्ट डिटेल्स नहीं है तो फिर वहाँ पे एप्लीकेनर किससे फरियाद करेगा जाकर. दूसरी बात, अगर आपने एप्लीकेशन राशन कार्ड के लिए दिया है तो राशन कार्ड अप्लाई किया हुआ है नया या फिर आपने जो भी एप्लीकेशन नाम ऐड या रिमूव करने के लिए दिया हुआ है तो आपको एक पर्टिकुलर राशन डिपार्टमेंट जो होता है वो आपको डेट देता है. वो डेट है ना पूरी चौकसी करने के बाद दी जाती है. तो वो डेट देने के बाद में भी अगर आपका काम नहीं होता है तो फिर उनको आंसर करना होता है वो भी लिखत में. आपको ज़बानी नहीं बोल सकते कि अभी नहीं हुआ है कल आ जाओ परसों आ जाओ. ठीक है, आपने अगर से 10 तारीख दी है और आप दोबारा से 12 तारीख को बुला रहे हो या 15 तारीख को बुला रहे हो कोई मसला नहीं. आपने डेट लिख कर देनी है और काम नहीं हुआ है तो उसका रीज़न भी लिख कर देना है. तो ये डिपार्टमेंट ना डेट लिख के देता है ना रीज़न लिख कर देता है कि अभी तक के काम नहीं हुआ, क्यों नहीं हुआ उसका रीज़न लिखना है इन्होंने. आन्सर इनको लेखी में ही करना है. ये तोंडी बोलू शकत नाही त्या लोकांना. आपल्याला फक्त आन्सर त्यांना लिहून देऊ शकतात की आमच्याकडे आता हे एरर आलेलं आहे आणि तुमचं काम इकडे थांबवलं आहे कि हमने तुम्हारा काम को रोक दिया है और इस वजह से रोका है, वो लिख कर देंगे. तो अभी क्या जवाब मिला आपके आने के बाद? हाँ, अभी तो ये हुआ है कि भाई हम उसके काम डिलीट कर दिए, नाम डिलीट कर दिए और जो भी था उसका 2 दिन में राशन कार्ड मिल जाएगा और ये उन्होंने आंसर किया है. लेकिन ये इतना हंगामा बर्पा होने के बाद किया हुआ है. इतने दिन दौड़ाने का भी फायदा नहीं ना. ये 30 जुलाई से इस आपा को इस बहन को दौड़ा रहे थे ये लोग. आज जाके 20 अगस्त को 30 जुलाई से आज 20 दिन में ये कई मरतबा दौड़ी है. तो इनके पास क्या ऑटो रिक्शा का किराया फोकट में आता है कि बार बार इधर चक्कर लगाते रहेंगे और अपने टाइम वेस्ट करते रहेंगे. तो ये ऐसा नहीं होना चाहिए. लीगल रूल होता ये है कि भाई आप अगर से कोई भी गवर्नमेंट डिपार्टमेंट अगर किसी भी मामले को लेकर अगर से वो आपको कोई डेट दे रहा है तो पर्टिकुलर डेट पर काम होना चाहिए, दिए गए समय पर काम होना चाहिए. अगर उस समय पे किसी वजह से काम नहीं हुआ तो किस एरर, कौन सा एरर आया, किस वजह से नहीं हुआ, वो एरर आपको लिख कर दिया जाएगा और नेक्स्ट डेट आपको दी जाएगी. तो जो भी है वो रिटर्न में ही होगा. वसीम भाई, एक सवाल ये भी कि राशन डिपार्टमेंट जो है पूरी तरह से आमदार के अंडर में आता है. कई आमदार साहब ने कई बार यहाँ पे विजिट किया, सरप्राइज विजिट किया, लोगों को हटाने की बात की, आरओ हेड भी गए और यहाँ पर प्रोटेस्ट भी हुआ. सब होने के बाद भी स्थिति वैसे ही क्यों? असल में इसमें सबसे असल मसला जो है ना, ये जो भिवंडी की जो जनता है ये भी थोड़ा सी है ना कहीं ना कहीं इस मुद्दे को सेंसिटिव नहीं लेती है. वो भी अगर खुद अपने हालात को बदलना चाहे ना तो ये पॉसिबल है. वो खुद भी इस मामले को सीरियस नहीं लेते. वो कहीं ना कहीं जो जाते हैं किसी नेता के दलाल के हाथ में या नेता के हाथ में पहुंच जाते हैं और वो सोचते हैं वो उनकी मदद करेंगे. आप अपने अधिकार का इस्तेमाल करना शुरू करें. मेरा बोलने का मतलब ये है कि आप अगर से अपने अधिकार का इस्तेमाल करोगे तो ये सारा सिस्टम सही हो जाएगा. यही नहीं बल्कि जितने गवर्नमेंट डिपार्टमेंट हैं वो क्लियर हो जाएंगे. आज हमको मजबूरन हमारी टीम को, मैं, ताबिश भाई और हमारी जो टीम थी यहाँ मौजूद थी, ये आए तो इसीलिए आए थे कि यहाँ पर अगर से कोई अननॉलेजेबल पर्सन यहाँ पर है, कोई आपा या कोई बहन या कोई खाला यहाँ पर है और उसको नॉलेज ना होने की वजह से दौड़ाया जा रहा है, उसको बहुत सारी रूल रेगुलेशन नहीं पता है, तो कम से कम उसको आके हम सेल्फ डिपेंडेंट बनाए, हम उसको उसके अधिकार की जानकारी दें और उसके ताल्लुक से हम बात करें. लेकिन हम ऐसा हर बार नहीं कर पाएंगे. ये कम से कम लोगों को अपने अधिकार खुद से जानना होंगे और अपनी फाइट खुद से लड़ना होगी. हम एमपीजे जो भिवंडी की जो एमपीजे मूवमेंट फॉर पीस एंड इसके ऊपर आपको कोऑपरेट भी करेंगे, ऐसा नहीं कि नहीं करेंगे.